ना, तू कर ना. हॅलो फ्रेंड्स, आज आपण कुठे चाललोय? गणपती बघायला. गणपतीला बघायला. गणपती घ्यायला चाललोय. आपण गणपतीला घ्यायला चाललोय. कसा गणपती घ्यायचा आहे? असं. कसा घ्यायचा? असं. असा आहे ना. अजून बनाना. काय बनाना? बनाना काय बनाना? यम 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 यम्मी. असं. गण कुठे? इथं. पप्पा. पप्पा कुठे? इथं. हाय कर. आपण गणपती चालू. कुठे चाललोय? गणपती आणायला चाललोय. कसे आहात तुम्ही? तर आता वाजलेत रात्रीचे 12 आणि आम्ही आता जस्ट घरी आलो आहे. आणि जसं की तुम्हाला मी दाखवलं की आम्ही गणपती वगैरे बघत होतो, तर तुम्हाला मी जस्ट एक छोटासा व्हिडिओ दाखवला. तर गणपती तर बुक झालेला नाही आहे, बट बुक करणार आहे. उद्यापर्यंत बुक होईल. आणि जसं आमचा एक वेगळाच पॅटर्न असतो, त्यामुळे तो काय पॅटर्न आम्हाला मिळालेला नाही आहे, जो आम्ही दरवर्षी ज्या पॅटर्नमधला गणपती घेतो. तर आता आम्ही आज मी दिवसभरात व्लॉगिंग केली नाही अजिबातच काही, कारण आज सकाळी फुल जे आता मी तुम्हाला मगाशी दाखवलं ते सगळं किचन आवरलं आहे. गौरी गणपतीची साफसफाई या किचनपासून सुरू केलेली आहे. तर आता किचन झालेलं आहे. आज पटकीने झोपावं लागेल, कारण आत्ताच आम्ही आलो आहे आणि थोडंसं फिरलो बघत पण तो गणपती भेटला नाही. तर आज दिवसभर काही नाही. सकाळी साफसफाई झाली, मग सिटीत गेले, थोडे 2-4 कामं होते, थोडीशी शॉपिंग होती. शॉपिंग म्हणजे घरातल्या वस्तूंसाठी, जसं की तुम्हाला मी आता इथे मी तुम्हाला दाखवू शकते. जसं काही यामध्ये थोडे कपडे आहे, ड्रायफ्रूट्स होते. त्यामध्ये ॲक्च्युली थोडंसं रेग्युलर सामान आहे. आता साडी वगैरे देवीसाठी लागणार आहे त्याचं सामान आहे. थोडेसे लाईक फ्लोअर मॅट आहे, कपडे वगैरे थोडेसे लागणार आहेत. सो अकॉर्डिंगली इथे ड्रायफ्रूट्स आहेत. आणि हे आहे माझं पर्स. आणि ही जी मोठी दिसते तुम्हाला, ही आहे भांड्याची जाळी. सो हे आत्ता मी सगळं नवीन हे आत्ता सगळं घेतलं आहे. सो हे आज होतं. आणि आज अजून एक मोठं काम होतं, तर ते पण केलेलं आहे. ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल की नक्की ते एवढंच काम होतं. आणि किंवा मग उद्या सांगेल, कारण हा ब्लॉग मी कंटिन्यू करेल उद्या. सो मी उद्या तुम्हाला सांगेल की ते नक्की काय काम होतं. तर आता फटाफट झोपते आणि तुम्हाला भेटते. हॅलो, गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनूनच म्हणेल, कारण आता 12 वाजता आहेत अजून, तर गुड मॉर्निंगच म्हणेल. अजून 1 मिनटं आहे. तर आम्ही बोलले होते तुमच्याशी रात्री जेव्हा आम्ही आलो होतो आणि खूप उशीर झाला होता. आणि आता बरोबर 12 तासांनी मी तुमच्याशी बोलते आहे. तर
आज सकाळी फुल हाऊस म्हणजे फुल हॉल क्लीन झाला आहे. म्हणजे आज पूर्ण हॉल क्लीन केला. हॉलमधला सोफा सरकवून ठेवला आणि तुम्हाला मी दाखवते. हॉलमधला फुल सोफा वगैरे सरकवून ठेवला. फॅनचा आवाज येत असेल एखाद्या वेळेस तुम्हाला, तर हॉलमधला फुल सोफा वगैरे सरकवून ठेवला. तर इथे तुम्ही बघू शकता जो त्या साईडचा जो छोटा सोफा होता तो ह्या पिलरच्या मागे ठेवून दिला आहे. कारण इकडे काय होतं, ही जी वॉल आहे तुम्हाला मागणं दाखव, ही वॉल आहे. ह्या वॉलवर हा जो ग्रीन तुम्हाला दिसतंय हे पूर्ण वॉल जी आहे ही कॅमेरामध्ये तुम्हाला मे बी छोटी दिसत असेल, पण भरपूर मोठी वॉल आहे. आणि ह्या वॉलवर फुल पडदा असतो आणि इकडे गणपती आणि गौरी बसवल्या जातात. तर ही वॉल फुल मी आज क्लीन केली. इकडची वॉल फुल क्लीन केली, घासून काढली आहे. आणि फक्त खाली तो ना जरा पाण्याचा डाग आहे, म्हणजे लिकेज वगैरेचा, तर तो जरा निघाला नाही. कारण ते जर का काढलं तर प्रॉब्लेम होईल, म्हणून मग ते फुल क्लीन जरा केलेलं आहे थोडंसं जेवढं. आणि आता काय झालं, 3 वर्ष झालेत घराला, त्यामुळे थोडा कलरिंग पण थोडंसं करायचं, पण अजून 2 वर्षांनी करायचं चाललंय. कारण सानू अजून लहान आहे, ती काही ना काही लिहित असते. पण तिचं जेवढं काही लिहिलेलं होतं ते ऑलमोस्ट काढायचा मी प्रयत्न केला. जेवढं निघालं तेवढं काढलं, बट जेवढं काढलं, कारण तिथे पडदाच येणार आहे त्यामुळे तिथं मी काही जास्ती घासत बसले नाही. ही वॉल पूर्ण क्लीन केली, कारण तिकडे पडदा लागतो, मग ही दिसते वॉल. हळदी कुंकाला जेव्हा लेडीज येतात तेव्हा दिसते. आणि हा जो सोफा आहे, हा सोफा सुद्धा इथून हलणार आहे. हा आत्ता इथे ठेवलाय कारण उद्या गणपती जेव्हा बसवतील तेव्हा इथे बसवणार. आणि उद्या मी देवघर जेव्हा क्लीन करेल तेव्हा तुम्हाला तिथे दिसत असेल ते छोटा जो बेड आहे, तो जो बेड तुम्हाला दिसतोय बघा, तिथे दाखवते मी. छोटा बेड जो आहे तिथे तो सोफा ठेवला जाईल आणि तो बेड गॅलरीत जाईल. तर अशा प्रकारे सगळी म्हणजे हलवा हलवी असते थोडीशी. आणि हा हॉल जो आहे पूर्ण मोकळा होतो, फुल मोकळा होतो आणि इथे बसवलं जातं. तर अशा ठिकाणी सगळं आहे. आणि आता हे पूर्ण काल सगळी खरेदी वगैरेचं जे सगळं सामान आहे, ही जी बेडरूम आहे जिथे मी आहे, जिथे आमच्या बेडरूममध्ये, इथला पण मी थोडं क्लिनिंग वगैरे करून घेतलं आहे, जसं फॅन पुसणं वगैरे. बट थोडंसं म्हणजे भिंतींवर वगैरे असं क्लिनिंग राहिलं आहे. तर मी आत्ता जस्ट बसले होते, अजून अंघोळही झालेली नाही आहे. किचनचं सगळं सामान लावायचं आहे. तर माझा आता एक क्लास आहे, तेवढा मी एक क्लास करून घेणार आहे. आणि त्यानंतर मग या रूमचं झाडू झटक, कारण फर्निचरवर कसं आहे, ह्या गॅलरीमुळे खूप धूळ येते. इथे गॅलरी आहे ना, तर ह्याच्यामुळे खूप धूळ येते. तर थोडंसं झाडूंनी झाडझटक करून घ्यायची आहे, जास्ती नाही. आणि तिकडच्या पण दोन्ही रूममध्ये झाडझटक करून घ्यायची आहे. बाकी सगळं क्लीन झालेलं आहे, बाकी काही क्लीन करायची ॲक्च्युली गरज नाही आहे. पडदे वगैरे मी चेंज करत नाही, हेच आहे पडदे. हे पडदे ॲक्च्युली वेगळ्या अमेरिकन स्टाईल जे आपण म्हणतो ते वेगळ्या कनेक्शनवाले आहे, त्यामुळे हे चेंज होऊ शकत नाही, कारण त्याला काढायचं आणि लावायचं फार डिफरंट आहे. बट इन केस माझं चाललं आहे 1-2 वर्षामध्ये अजून एक सेट शिवून घ्यावं. फक्त ते लावायला फार अवघड असतं. आता मला असं वाटायला लागलं की साधे कर्टन्स जर का लावले असते तर बरं झालं असतं, मला चेंज करता आलं असतं. बट हे चेंज करता येत नाही. पण मी हे काढून वॉश करते आणि परत लावते, एवढंच फक्त होतं. तर बघूयात काय जाणू. हां, देते लावून. तर असं सगळं आहे आता. तर सॉरी, तर आता गॅलरी पण थोडीशी क्लीन करायची. मी ह्या रूम बरोबरच गॅलरी क्लीन होऊन जाईल, धुवून निघेल, गॅलरी धुवून काढायची आहे. आणि बस मग झालं. गॅलरीतला टेबल जो आहे तो आत येणार आहे, तर त्या सगळ्या गोष्टी उद्या रात्री त्या गोष्टी होईल, कारण त्याच्यावर गणपती बसवायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आज फुल डे आवरावरीमध्येच जाणार आहे. तर मी काल घेतलेली मोरणी, जसं तुम्हाला सांगितलं की मी अजून एक गोष्टी घेतल्या आहेत, ते तुम्हाला मी शेअर करेल. तर तुम्हाला आज माझ्या फेसवर थोडा डिफरन्स दिसत असेल त्यामध्ये, म्हणजे मी हे ॲड केली आहे मोरणी. खूप वर्ष झाले मी घातलीच नव्हती, कारण ना थोडंसं फारच हे लुक दिसायचा. बट मला थोडा लुक चेंज करायला पाहिजे, त्यामुळे मग छोटीशी मोरणी मी घेतलेली आहे, छोट्या खड्यांची. त्यासाठी आता कसं होईल, आता सण समारंभामध्ये जेव्हा आपण साडी नेसतो तेव्हा
थोडासा गेटअप तसा पाहिजे. तर आम्ही हे असं रविवार पेठेत हे साधं हे जे मंगळसूत्र आहे हे घेतलं होतं. तर हे घेतलं डेली यूजसाठी. तर हे घेतलं आहे. मस्त मला थोडंसं फॅशनेबल वाटलं आणि मग मी काय करते असे वेगळ्या वेगळ्या टाईप्सचे आणून ठेवते आणि मग ते घालते. कारण एकच डिझाईन घालून घालून काय होतं बोर होतं. मग कधी कधी ते कधी असं ही मोरणी घेतली आणि हजबंडला चेन गिफ्ट केली. सो त्यांना एक गोल्ड चेन त्यांना घेतली. त्यांना आता गणपतीमध्ये वगैरे ते घालतील आणि एवढंच होतं. तर आजच्या दिवसामध्ये ऑलमोस्ट ह्याच गोष्टी होत्या. तर ह्याच्या पुढे काय काय करेल मी नक्कीच ॲड करेल. सकाळी जे मी करत होते ते मी नाही शूट केलं. मला नाही आवडत ॲक्च्युली ते साफसफाई करताना वगैरे दाखवायला. कारण काय होतं ना आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो. जेव्हा आपण काय गोष्टी करत असतो तेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो. म्हणजे आपण कुठलंही काम करतो घरातलं जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण आपल्या एका कम्फर्ट झोनमध्ये असतो आणि त्यामुळे ते साफ करताना दाखवणं ऑलमोस्ट सगळे लोक आपापल्या पद्धतीने साफसफाई करतात सगळं करतात. तर ते दाखवणं मला एवढं काही वर्थ वाटलं नाही. हां झाल्यावर मी तुम्हाला दाखवलं त्यामुळे मला ते एवढं काय हे वाटत नाही. पण माझ्या कम्फर्टेबिलिटीनुसार मला म्हणजे कसं असतं आपण त्यावेळेस कुठल्या अवतारात असतो कसं असतो. कारण आपण आपल्या घरात म्हणजे आपल्याला साफसफाई करायची त्यामुळे आपण काहीच बघत नाही की हा बाबा आवरून बसली आहे किंवा मस्त आवरून मग मला माझ्या कॅमेरामध्ये दाखवायचं म्हणून मला चांगलं दिसायला लागेल म्हणून. त्यामुळे मी ते शूट नाही केलं बिकॉज मला नाही ते पटलं म्हणण्यापेक्षा नाही आवडलं मला. तर ऑलमोस्ट ठीक आहे. नॉर्मली आपण कसं क्लिनिंग करतो घासून घेतो पुसून घेतो जनरली त्या गोष्टी ज्या काही असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आता मी पटकन क्लास जॉईन करते. क्लास करून घेते. थोडंसं तोंड वगैरे आवरते क्लास करते आणि 1 वाजता मी फ्री होईल. 1:15 मी फ्री होईल. त्यानंतर मग किचनचं सगळं सामान लावून घेते आणि ते लावून झाल्यावर थोडीशी झाडझटक करायची ते करून घेते आणि त्यानंतर आता आंघोळ करेल कारण आज पूर्ण दिवस असाच जाणार आहे. तर येस हेच होत्या आजच्या गोष्टी. तर जे काही करेल दुपारी जेवायला किंवा काय करायला तर ते तुम्हाला मी सांगेलच नक्की. त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. नक्कीच सांगेल. आणि हां मी आता ना गॅलरी पण आवरायची आहे मला. कारण ना गॅलरीसाठी मी ॲमेझॉनवरनं स्टँड मागवले. तर तिकडच्या बेडरूमची गॅलरी आवरायची आहे. इकडच्या बेडरूमची गॅलरी मध्ये ग्रीन मॅट टाकायची आहे पण ती मॅट अजून आलेली नाही आहे. तर ती जेव्हा येईल तेव्हा बघूयात. अजून सध्या तरी नाही आली आहे. तो माझ्या डोक्यात आहे की इथे मॅट टाकायची आहे आणि मस्तपैकी एक सेटिंग करायचं आहे. टायर आणलं आहे त्यांनी तर त्याच्यानुसार त्यावर एक सेटिंग करायची असं डोक्यात आहे. सो लेट सी काय होतं आहे काय नाही. नॉर्मली तर आता ही गॅलरी अशीच राहणार आहे. मला ना खरंच खूप मस्त डोक्यात होतं की छानपैकी त्याला आवरावं तो मस्त त्याला डेकोरेशन करावं बट काहीच झालं नाही. आणि यू नो सगळ्या गोष्टीला पैसे लागतात तर पैशांची पण ॲडजस्टमेंट असते. सो हां त्या गोष्टी आहे त्यामुळे हळूहळू चाललं आहे माझं. लेट्स सी काय काय करता येईल. सो अकॉर्डिंगली आणि असं काही नाही आहे की समजा जर का मी यूट्यूबवर आहे तर माझ्याकडे फार भरपूर पैसे आहेत किंवा मी सगळ्या गोष्टी करू शकते. अकॉर्डिंग टू सगळ्यांचे फायनान्शियल कंडिशन्सनुसार सगळ्या गोष्टी सगळं करतात. सो इट इज नॉट लाईक दॅट. त्यामुळे सगळ्यांची लाईफ सेमच असते किंवा सेमच नसते. इट इज डिफरंट फॉर ऑल. सो त्यामुळे माझ्या डोक्यात भरपूर आहे की मी छानपैकी आवरेल मस्तपैकी करेल. करायचं आहे डोक्यात आहे बट लेट सी अकॉर्डिंग टू द कंडिशन्स. समजा या गणपतीत नाही झालं तर दिवाळीत करेल. त्यामुळे दिवाळीत पण तुमच्याशी शेअर करेल. तर असं अकॉर्डिंगली आहे. कुठल्याही गोष्टींना वेळेवर म्हणजे एकाच वेळेस सगळं करणं ठीक आहे. वेगळ्या वेळेत जर का केलं तर चांगलं वाटतं. चला आता पटकीने मी जाते कारण मला आता ऑलमोस्ट उशीर झाला आहे. मी 10 मिनटं ऑलरेडी लेट केलेलं आहे. तर फटाफट मी जाते आणि जॉईन करते. तर फटाफट भेटते तुम्हाला एक थोड्या वेळात 1 तासाभरात. बघू काय जेवायला वगैरे जर का केलं तर तुम्हाला दाखवेल आणि नाही जर का केलं तर काय केलं ते पण सांगेलच. तर बघूया. चला तर आता मी बंद करते आणि भेटते तुम्हाला नंतर. तर माझा आता क्लास चालू आहे आणि इथे सानू झोपलेली आहे आणि इथे सिद्धांत झोपला आहे. दोघंही झोपलेले आहे आणि आता वाजलेत 4:50 झालेत. 5 वाजत आलेले आहेत. तर आज 6:30 वाजेपर्यंत क्लास आहे. मध्ये मुलांना काम दिलं आणि म्हटलं जरा चहा करायला जावं म्हणून मी मध्येच एक थोडासा क्लिप ॲड केली आणि आता मी पटकन चहा करते. यानंतर अजून एक क्लास आहे
तो झाला की मी मग पूर्ण घर आवरणार आहे, म्हणजे आवरून झालं आहे. आता फक्त सगळं सामान व्यवस्थित लावायचं आहे. किचनमधले डब्बे वगैरे लावून झालेत, भांडे लावून झालेत अर्धे. आता फक्त जे थोडेफार भांडे वेगळे काढले होते ते लावायचे आहेत. आणि संध्याकाळी येणारे सगळं किराणाचं सामान, तर ते सगळं किराणाचं सामान मग नंतर रात्री आल्यावर ते लावायचं आहे. तर ह्या प्रकारे आहे. उद्या माझ्याकडे आता फक्त एक काम राहिलं आहे. दुपारी जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की झाड झटक करायची आहे, सगळ्या रूमची झाली आहे. फक्त देवघर राहिलं आहे, कारण देवघरात सिद्धांचा क्लास चालू होता आणि ट्रॉल्या वगैरे धुवून घासून तिथेच ठेवल्या होत्या, त्यामुळे त्याच्यावर धूळ पडेल म्हणून त्याच्यावर तिथे केलं नाही. तर आता ते 6:30 नंतर ते करणार आहे. आणि ते झालं की उरलेलं जे सगळं सामान आहे ते लावून देईल आणि मग तुम्हाला दाखवेल की कसं मी सगळं आवरलं. काल मी जरा 2-3 फ्लोअर मॅट्स आणल्या, थोडेसे कपडे पुसण्यासाठी वगैरे आणले, त्यामुळे मग ते सगळं व्यवस्थित लावलं ना की मी तुम्हाला दाखवेल. आणि बाकी तर काही नाही. तर आता मी चहा करते, चहा घेते, कारण आता झोप आली आहे, प्रचंड प्रमाणात झोप आलेली आहे. दुपारी स्वयंपाक केला नव्हता, जसं मी तुम्हाला सांगितलं. स्वयंपाक केला नव्हता. शिरा होता तो गरम केला, प्रसादाचा शिरा होता तो गरम केला, तो खाल्ला. आणि पावभाजी ऑर्डर केली आणि पावभाजी खाल्ली, कारण जागाच नव्हती ओट्यावर करण्यासाठी. आणि प्लस काय झालं, बनवायला पण वेळ नव्हता माझ्याकडे, कारण 3ला क्लास लगेच चालू होणार. तर 2:30ला माझं संपलं. तर मी 2:15लाच सगळं 2:15लाच ऑर्डर दिली, कारण मला माहिती होतं की मला 2:40 वगैरे होणार आहे. तोपर्यंत मग आलं, फटाफट खाल्लं, 2:15ला क्लास चालू केला. आणि आता मला प्रचंड झोप येते, त्यामुळे फटाफट आता जाते, तोंड धुते आणि लगेच चहा करते. आणि 6:30 नंतर मग आवरेल, थोडंसं आवरेल वगैरे, फ्रेश होईल आणि मग भेटते तुमच्याशी. किंवा माझ्या असं डोक्यात होतं की मी आत्ता हा व्लॉग संपवते आणि संध्याकाळी परत व्लॉग दुसरा चालू करते, ज्याच्याने काय होईल तुम्हाला पण पुढच्या गोष्टी बघायला मिळेल. आणि हा व्लॉग उगाचच एवढा लांबणार नाही, आणि जास्ती मोठा व्लॉग झाला की मग तो बघायला पण कंटाळा येतो, नाही का. तर ठीक आहे, मी हा व्लॉग इथंच फिनिश करते, चहा घेते आणि त्यानंतर संध्याकाळी जेव्हा फ्रेश होईल ना तेव्हा नवीन ब्लॉग चालू करेल. तर भेटूया अजून एक मस्त पुढच्या ब्लॉगमध्ये. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत मला माहिती आहे, फक्त तुम्ही लाईक करायला विसरताय. व्हिडिओला लाईक करा, म्हणजे त्यांनी काय होईल, यूट्यूब आपल्या व्हिडिओला सगळ्यांकडे पाठवेल. आपले जे मराठी बंधू आहेत, ज्या मराठी मैत्रिणी आहेत, ज्या माझ्या पुण्यातल्या मैत्रिणी आहेत, ज्या माझ्या नाशिकच्या मैत्रिणी, म्हणजे तुम्हाला सांगितलं नसेल मी माझं माहेर आहे नाशिकचं, तर आपल्या महाराष्ट्राच्या ज्या मैत्रिणी आहेत, आपल्या बाहेर गावात ज्या राहतात, सगळ्यांना आपला हा व्हिडिओ भेटेल. त्यामुळे नक्कीच लाईक करा, तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा, म्हणजे काय होईल, आपला व्हिडिओ सगळ्यांकडे जाईल. आणि त्याचबरोबर मलाही अजून भरपूर काही तुमच्याशी शेअर करता येईल. तर चला, मी व्हिडिओ हा इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जो मी लगेच चालू करेल, पण तो भेटेल तुम्हाला उद्या. तर त्यासाठी मला हा कंप्लीट करावं लागेल आणि तुमच्यासाठी नवीन चालू करायला लागेल ब्लॉग. आणि चालूच राहील, आता थोडं ग्लिम्स तुम्हाला मी टाकतच राहणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण त्याने मला जास्ती मोटिवेशन मिळणार आहे आणि मी खूप सारे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. भेटूया अजून एक मस्त छान व्हिडिओमध्ये. बाय.